जन्मजात होणाऱ्या हृदयाच्या आजारांमध्ये मोठ्यांना किंवा प्रौढ व्यक्तींना होणारा जो त्रास आहे किंवा जे आजार आहे, लहान मुलांचा हृदयरोग जर मोठ्या प्रौढांपर्यंत आला, एकतर तो डायग्नोज झालेला नाही किंवा त्याचं निदान झालेलं नाही किंवा त्याच्यावर उपचार झालेले नसतात, त्यामुळे तो प्रौढांपर्यंत आलेला. प्रौढांमध्ये दिसणारी लक्षणे त्याच्या आजाराची तीव्रता किती आहे त्याच्यावरती फार महत्त्वाची असतात. फॉर एक्झाम्पल, जर पेशंटला हार्टला होल असेल किंवा छिद्र असेल तर त्याची साईज काय आहे, त्याची पोझिशन काय आहे, त्याचं टाईप काय आहे, पेशंटची ऑक्सिजनची लेवल काय आणि त्याची जनरल कंडिशन म्हणजे त्याला बाकीचे आजार काय, डायबिटीज, शुगर काय आहे का, ह्याच्यावरती अवलंबून असतं. जेवढा तीव्र आजार तेवढे पेशंटमध्ये होणारे बदल जे आहेत ते तीव्र होत जातात आणि पुढच्या स्टेजला किंवा एखाद्या अशा स्टेजला पेशंट येतो ज्याच्यामध्ये इरिव्हर्सिबल स्टेज असते, म्हणजे त्याच्यावर उपचार करून सुद्धा फारसा फायदा होत नाही. हे पेशंट आपल्याला लो ऑक्सिजन लेवलमध्ये किंवा हार्ट फेल्युअरमध्ये किंवा नील स्थिती म्हणजे पेशंट ओठ निळे असलेले किंवा नख निळे असलेले लो ऑक्सिजनमध्ये आपल्याला पेशंट या पेशंटवरती उपचार करून म्हणजे ऑपरेशन करून किंवा अँजिओग्राफी किंवा ते डिव्हायसेस करून क्लोज करून सुद्धा तेवढा फायदा आपल्याला होत नाही. त्यामुळे लहान मुलांच्या आजारामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की लवकरात लवकर निदान होणे. सिम्पल 2D इकोग्राफी पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्टनी केलेली किंवा लहान मुलांची 2D इकोग्राफी सुद्धा फार महत्त्वाची ठरते आणि लवकर निदान झाले तर त्याच्यावर उपचार आणि पुढचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बऱ्यापैकी टाळता येतात.